ये फॅन बंद कर रे. पहा आपण कालच्या तासात मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये जो फर्स्ट चॅप्टर आहे सेट्स हा अभ्यासत होतो. त्यामध्ये सेट म्हणजे काय हे आपण अभ्यासलो. त्यानंतर सेट लिहिण्यासाठी कॅपिटल लेटर्स हे वापरले जातात आणि सेटमधले एलिमेंट लिहिण्यासाठी स्मॉल लेटर्स वापरले जातात हे सांगितलं होतं. बघा, सेट म्हणजे काय थोडक्यात पुन्हा रिव्हिजन करतो मी. सेट म्हणजे असा कलेक्शन. सेट इज द कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स which we can definitely and clearly decide. ज्या सेट मधले ऑब्जेक्ट्स किंवा ज्या कलेक्शन मधले ऑब्जेक्ट्स डेफिनेटली आणि क्लिअरली डिसाइड करता येतात त्या कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्सला सेट असं म्हणतात. काल त्याची उदाहरणं सांगितली होती. जसं कलेक्शन ऑफ नॅचरल नंबर्स म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कोणते ऑब्जेक्ट येतात हे आपण निश्चित आणि स्पष्टरित्या सांगू शकतो. म्हणून मी आता सांगितलेला कलेक्शन सेट आहे. दुसरं उदाहरण, द कलेक्शन ऑफ ब्रेव्ह स्टुडंट्स इन युअर क्लास. मग क्लासमधल्या ब्रेव्ह स्टुडंटचा कलेक्शन म्हटल्यानंतर कोणता विद्यार्थी नेमका ब्रेव्ह आहे, शूर आहे आणि कोणता विद्यार्थी शूर नाही हे आपण निश्चित सांगू शकत नाही. म्हणजे या कलेक्शनमधले ऑब्जेक्ट्स क्लिअरली डिसाइड करता येत नाहीत, म्हणून हा कलेक्शन सेट नाही हे आपण कालच्या तासात पाहिलं होतं. त्यानंतर पुढे जाऊन मेथड्स ऑफ रायटिंग द सेट्स हा भाग शिकत होतो. त्यामध्ये 2 मेथड आपल्याला इथं अभ्यासायचे. त्यापैकी फर्स्ट मेथड म्हणजे लिस्टिंग मेथड किंवा त्याला दुसरं नाव होतं रोस्टर मेथड, यादी पद्धत ज्याला म्हणतात, ते आपण कालच्या तासात पाहिलं होतं. बघा, एक उदाहरण लिहिलेलं आहे, त्याच मेथडने लिहिलेलं आहे. ए हा सेट आहे, कॅपिटल लेटरने आपण याला नाव दिलं आणि याच्यामध्ये 2 3 4 5 6 7 8 9 हे एलिमेंट्स, त्या सेटमधले जे ऑब्जेक्ट्स असतात त्यांना एलिमेंट किंवा मेंबर असं म्हणतात. आणि मग हे या सेट ए चे एलिमेंट्स आहेत म्हणजेच मेंबर्स आहेत. आणि 2 मेंबर्स सेपरेट दाखवण्यासाठी कॉमा द्यायचा आणि सर्व एलिमेंट कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचं. ही सेट लिहिण्याची लिस्ट मेथड किंवा याला रोस्टर मेथड असं म्हणतात. आणि जर एखाद्या सेटमध्ये एखादा एलिमेंट रिपीट होत असेल, जसं मी काल सांगितलेलं आहे, रिमेंबर हा जो वर्ड आहे त्याच्यातले लेटर्सचा जर आपल्याला सेट लिहायचा असेल तर त्यामध्ये आर ई एम रिपीट होतात आणि जेव्हा रिपीट होतात ते एकदाच लिहायचं. हे लिस्ट मेथड किंवा रोस्टर मेथडचं वैशिष्ट्य आहे. आणि तिसरी एक गोष्ट, लिस्ट मेथडने सेट लिहिताना ऑर्डर बदलला तरी चालतो, क्रम बदलला तरी चालतो, क्रममध्ये मागे पुढे झालं तरी चालतं. समजा हा जो सेट आहे यामध्ये समजा आपण 5 4 3 7 8 9 असा क्रम बदलून जरी लिहिलो तरी चालतं, ते बरोबर असतं. हे लिस्ट मेथडचं वैशिष्ट्य आहे. मग हे सर्व झालं कालचा भाग. मग आता पुढचा भाग, मेथड्स ऑफ रायटिंग सेटमध्ये जे लिस्ट मेथड आपण अभ्यासलो, ही दुसरी मेथड आपल्याला आज अभ्यासायची आहे ज्याचं नाव आहे रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म असं म्हणतात. रूल मेथड गुणधर्म पद्धत किंवा त्याचं दुसरं नाव आहे सेट बिल्डर फॉर्म. म्हणजे तो सेट ज्या नियमामुळे तयार झाला, बिल्ड झाला, तो फॉर्म म्हणजे सेट बिल्डर फॉर्म म्हणजेच रूल मेथड. मग आता फळ्यावर मी काही सेटची उदाहरणं लिहिलेली आहेत. ही 2 उदाहरणे लिस्ट मेथडमध्ये लिहिलेली आहेत आणि हे जनरल फॉर्ममध्ये आहे. आणि ही उदाहरणं आपल्याला आता रूल मेथडने कशी लिहिता येतात पहा.
दिलेला सेट रूल मेथडने लिहिताना जो नाव दिलेलं आहे तोच नाव लिहायचा सेट ए आणि मग कर्ली ब्रॅकेट काढायचं आणि हे सर्व जे एलिमेंट्स आहेत यांचं प्रतिनिधित्व म्हणून किंवा यांचा मॉनिटर म्हणून यांचं प्रतिनिधित्व करणारा यांना रिप्रेझेंट करणारा कोणताही एक स्मॉल लेटर या ठिकाणी घ्यायचा. अल्फाबेटमध्ये जे स्मॉल लेटर असतात हे ते झेड, हे बघा नाव देण्यासाठी कॅपिटल लेटर आणि एलिमेंट रिप्रेझेंट करण्यासाठी स्मॉल लेटर वापरायचं कालही सांगितलं होतं. मग आपण या सर्वांसाठी एक जनरल व्हेरिएबल घ्यायचा, समजा x घेऊ आणि असं व्हर्टिकल लाईन काढायचा. व्हर्टिकल लाईनच्या ऐवजी असे दोन टिंब ज्याला कोलॉन असं चिन्ह म्हणतो, असं कोलॉन काढलं तरी चालतं किंवा व्हर्टिकल लाईन काढलं तरी चालतं. आणि मग पुन्हा तो जो त्या ठिकाणी या सर्वांना रिप्रेझेंट करणारा आपण व्हेरिएबल लिहिलो, या सर्वांचं एक रूल असतो, एक गुणधर्म असतो. तो गुणधर्म या रेषेच्या व्हर्टिकल लाईनच्या समोर लिहायचं. ए हा सेट आहे कोणाचा? या सर्व एलिमेंट्सचा. सर्व एलिमेंट्सना आपण काय म्हणलो? x. मग हे सर्व एलिमेंटचं वैशिष्ट्य काय आहे? तर आपल्या लक्षात येईल की हे सर्व एलिमेंट्स नॅचरल नंबर्स आहेत. आणि हे सर्व नॅचरल नंबर्स कुठून कुठपर्यंतचे आहेत? 1 आणि 10 यांच्या दरम्यानचे हे नॅचरल नंबर्स आहेत. हा या सर्व एलिमेंटचा गुणधर्म आहे. त्याच गुणधर्माखाली हा सेट तयार झालेले आहे. मग हे गुणधर्म इथे लिहायचं, x is a natural number between 1 and 10. आणि मग इथे कर्ली ब्रॅकेट क्लोज करायचं. काय आहे? a is the set of all x such that x चा गुणधर्म काय? x is a natural number between 1 and 10. जे काही नॅचरल नंबर आहेत त्यातल्या 1 ते 10 दरम्यान जे नॅचरल नंबर येतात त्या नॅचरल नंबरचा हा काय आहे? सेट आहे. मग हा लिस्ट मेथडने जो दिलेला सेट होता तो आपण रूल मेथडने लिहिलो. याची रीडिंग कशी करतात पहा. एखाद्याच रीडिंग करायला पण सांगतात परीक्षेत. ए इज त्या कर्ली ब्रॅकेटला द सेट ऑफ असं वाचायचं. ए इज द सेट ऑफ ऑल एक्स. या सर्वांना काय म्हणायचं? एक्स. हे सगळे ऑल काय आहेत? एक्स आहेत म्हणून ऑल एक्स. आणि हे जे व्हर्टिकल लाईन आहे याला सच दॅट म्हणायचं. सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 1 and 10. मग हा त्या एक्सचा, त्या सगळ्या एक्सचा गुणधर्म आपण लिहिलेला आहे. बघा पुन्हा इथं रीड करून दाखवतो. ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 1 and 10. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. बी हा सेट दिलेला आहे. याच्यामध्ये हे 4 मेंबर्स आहेत. या 4 एलिमेंटचा रूल आपल्याला ओळखता आला पाहिजे, लक्षात राहायला पाहिजे. हे 4 जे एलिमेंट आहेत यांचं गुणधर्म असं आहे की हे प्राइम नंबर्स आहेत, मूळ संख्या. कोणा दोघा दरम्यानचे मूळ संख्या इथे 1 ते 8 या नॅचरल नंबर्सच्या दरम्यानचे हे प्राइम नंबर्स आहेत. थोडक्यात हे प्राइम नंबर्स आहेत हा त्यांचा गुणधर्म आहे. मग आपण सेटला नाव द्यायचं बी. जे दिलेलं आहे ते बी इज द सेट ऑफ ऑल वाय सच दॅट. या ठिकाणी लक्षात घ्या या सर्वांसाठी जो कॉमन व्हेरिएबल आपण वापरतोय हे स्मॉल लेटर ए पासून झेड पर्यंत तुम्ही कोणताही वापरू शकता. जसे इथे एक्स घेतलो तसे इथे काय घेतोय आपण? वाय. बी इज द सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अ प्राइम नंबर. वाय हा काय आहे? प्राइम नंबर बिटवीन 1 and 8. कोणा दोघा दरम्यानचे हे प्राइम नंबर आहेत? 1 आणि 8 दरम्यानचे प्राइम नंबर आहेत. तुम्ही इथं असंही लिहू शकता, लक्षात घ्या. y is a prime number
लेस दॅन 8 लिहिलं तरी चालतं. हे गुणधर्म लिहिताना यामध्ये इथं जे आपण त्याची कंडिशन लिहिलो, ही कंडिशन बदलून सुद्धा लिहिता येतं, वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा लिहिता येतं. हे रूल मात्र हे सर्व प्राईम नंबर्स आहेत हे कंपल्सरी लिहायचं आहे. आणि मग ते 1 आणि 8च्या दरम्यानचे आहेत असं लिहिलं तरी चालतं, किंवा 8 पेक्षा लहान आहेत असं लिहिलं तरी चालतं. B is the set of all y such that y is a prime number between 1 and 8. बघा तिसरं उदाहरण. आता हे जनरल फॉर्म मध्ये दिलेलं आहे. Q is the set of rational numbers. तर हा जो सेट आहे ना, हा सेट आपण लिस्ट मेथडने जर लिहायचं म्हटलं तर लिहू शकत नाही. पुढे एखादा प्रश्न येतो, लक्षात घ्या. हा रॅशनल नंबरचा सेट आहे, हा लिस्ट मेथडने लिहिता येत नाही, कारण रॅशनल नंबर इनफायनाईट आहेत आणि ते नेमके कोणते आहेत ते डिसाईड करता येत नाही. म्हणून रॅशनल नंबर लिस्ट मेथडने लिहिता येत नाही. पुढे विचारलेले प्रॉब्लेम सेटमध्ये वगैरे असा कोणता सेट आहे की जो लिस्ट मेथडने लिहिता येत नाही, तर तिथे उत्तर लिहायचं आहे द सेट ऑफ रॅशनल नंबर विच कांट राईट इन द लिस्ट मेथड. मग हा सेट आपल्याला जो दिलेला आहे तो रूल मेथडने लिहायचा आहे. Q इज द सेट ऑफ रॅशनल नंबर्स. बघा रॅशनल नंबर्स आपल्याला माहित आहे. Q इज द सेट ऑफ ऑल P such that. Q हा अशा सर्व नंबर्सचा सेट आहे की आपण रॅशनल नंबर्स कोणत्या फॉर्म मध्ये लिहितो. रॅशनल नंबर्सची व्याख्या आपण पाहिली होती, m/n. m/n या फॉर्म मधले जे नंबर्स असतात ज्याच्यामध्ये m हा कोणता इंटिजर चालतो पण n मात्र काय नसायला पाहिजे, 0, अशा सर्व नंबर्सना रॅशनल नंबर्स म्हणतो. हे आपण 7वी आणि 8वी मध्ये शिकलेले आहेत. मग त्याप्रमाणे m आणि n च्या ऐवजी आपण कोणतेही अक्षर वापरू शकतो. मग या ठिकाणी पहा, Q इज द सेट ऑफ ऑल A/B किंवा m/n. आता Q असल्यामुळे मी P/Q घेत नाही. Q इज द सेट ऑफ ऑल A/B such that A, B are integers. हे जो सेट आहे Q सेट, Q इज द सेट ऑफ ऑल A/B. हे A/B काय आहे, जसं मी सांगितलं m/n हे रॅशनल नंबर आहे, तसं A/B हा रॅशनल नंबर रिप्रेझेंट करतो. मग Q हा अशा सर्व A/B चा हे नंबर आहे. मग हे सर्व A/B चा हा सेट आहे ज्यामध्ये A आणि B हे कोणतेही इंटिजर असतील. फक्त एवढीच कंडिशन आहे की B हा काय नसायला पाहिजे, 0 नसायला पाहिजे. A and B आर एलिमेंट्स ऑफ इंटिजर. A आणि B हे दोघंही इंटिजर्सचे एलिमेंट आहेत. इंटिजर म्हणजे कोण, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0. आणि B मात्र काय नसायला पाहिजे, 0 नसायला पाहिजे. हा सेट जो जनरल फॉर्म मध्ये दिलेला होता तो आपण कोणत्या मेथडने लिहिलो, रूल मेथडने. हा झाला रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म ऑफ द सेट. अजून बरीच उदाहरणं आहेत एक्सरसाइज मध्ये, प्रॉब्लेम सेट मध्ये, आपण पुढे पाहू. पहा, ही काही उदाहरणे आहेत जी लिस्ट मेथड मध्ये दिलेली आहेत. आपण ही रूल मेथड मध्ये लिहू. प्रश्न येतो असा, राईट द फॉलोइंग सेट्स इन रूल मेथड. आणि मग रूल मेथडने लिहिताना दिलेल्या सेट मधले एलिमेंट्स आपण निरीक्षण करू, त्यांच्यामध्ये कोणता रूल आहे, ते कोणत्या रूलमुळे एकत्र आलेले आहेत किंवा कोणत्या नियमामुळे तो सेट तयार झालेला आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. बघा, हे एका इंग्लिश वर्ड मधले लेटर सेट DIVSON. आणि मग लक्षात घ्या, या लेटर्स पासून जे जे शब्द तयार होऊ शकतात त्यापैकी कोणताही शब्द लिहिला तरी चालतं. हे अक्षर आहेत, लेटर्स आहेत इंग्लिश अल्फाबेट मधले.
मग गेस करा ह्या अक्षरापासून कोणकोणते शब्द तयार होऊ शकतात. त्यातला जो सोपा आहे, जो चटकन लक्षात येतो, तो आपण लिहायचा. तर लक्षात घ्या, ह्या अक्षरापासून इंग्रजीमधला अर्थपूर्ण शब्द डिव्हिजन हा शब्द तयार होतो. म्हणून हे सर्व जे एलिमेंट्स आहेत हे डिव्हिजन या इंग्लिश वर्ड मधले लेटर्स आहेत. हे त्याचा काय आहे, रूल आहे. मग आपण हा रूल मेथडने लिहिताना ए सेटला नाव दिलो, कर्ली ब्रॅकेट सेम काढायचे. आता या सर्वांसाठी कोणताही एक स्मॉल लेटर या ठिकाणी लिहायचे आणि मग वर्टिकल लाईन काढायचे. आणि मग आता या सर्व एलिमेंटसाठी जो आपण एक्स लिहिलो त्या एक्सचा म्हणजेच त्या सर्व एलिमेंटचा रूल पुढे लिहायचा आहे. बघा काय रूल आहे, हे सर्व लेटर्स आहेत. एक्स इज अ लेटर. सर्वांसाठी आपण काय म्हटलो, एक्स म्हटलो. तो एक्स या सर्वांचं प्रतिनिधित्व करतोय. मग तो एक्स काय आहे त्याची प्रॉपर्टी लिहायची आहे, त्याचा रूल लिहायचा आहे. एक्स इज अ लेटर इन द वर्ड डिव्हिजन. DIVISION. लक्षात घ्या, इथे 1 2 3 4 5 6 7 8 अक्षरं येत आहेत आणि इथं मात्र 6च अक्षर आहेत. मी काल सांगितलेलं, आजही सांगितलेलं आहे, लिस्ट मेथडने लिहिताना जर लेटर एलिमेंट रिपीट झाला तो एकदाच लिहायचा. बघा आय रिपीट झालेलं आहे, 3 वेळा आलेलं आहे, मग तो इथे एकच वेळा लिहिलेला आहे. म्हणून लक्षात घ्या, फक्त याच्यामध्ये 6च एलिमेंट आलेले आहेत. ॲक्च्युअल त्या शब्दामध्ये 8 एलिमेंट आहेत. लिस्ट मेथडने लिहिताना रिपीट झालेले एलिमेंट एकदाच लिहायचा, मी कालही सांगितलेलं आहे. मग या पद्धतीने हा लिस्ट मेथड मधला सेट आपण इथे रूल मेथड मध्ये लिहिलो. नेक्स्ट बी हा सेट दिलेला आहे. मग ह्या सर्वांसाठी आपण एक अक्षर त्या ठिकाणी मानायचं आहे. बी इज द सेट ऑफ ऑल वाय सच दॅट. बी हा अशा सर्व वायचा, ह्या सगळ्यांना वाय म्हटलोय आपण, हा अशा सगळ्या वायचा सेट आहे. की मग हा वाय काय आहे आपल्याला पुढे लिहायचं आहे. वाय इज अ नंबर. वाय हा काय आहे, नंबर आहे. वाय इज अ नंबर. असा नंबर आहे व्हेअर वाय स्क्वेअर. बघा हे सगळे वाय आहेत. वाय इज अ नंबर, हे सगळे वाय नंबर आहेत. हे असे नंबर आहेत त्या ठिकाणी की यांचा स्क्वेअर जर केलो आपण, या सगळ्यांना मी काय म्हटलेलं आहे, वाय म्हटलेलं आहे. यांचा स्क्वेअर जर केलो, या सगळ्यांना वाय म्हटलेलं आहे. हे वाय असा आहे की त्याचा जर स्क्वेअर केलो आपण तर तुम्हाला माहित आहे -3चा स्क्वेअर 9 येतो, 3चा स्क्वेअर पण 9 येतो. मग यांचा स्क्वेअर जर केला तर 9 येतं. असा तो रूल आहे. हे वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येतं, लक्षात घ्या. वाय इज अ नंबर, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9. याला असे लिहिता येतं ऑल वाय सच दॅट वाय इज इक्वल टू n स्क्वेअर. किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्यापैकी सर्वात सोपी मेथड जी आहे ते मी इथं सांगितलेलं आहे. बी इज द सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अ नंबर. हे वाय म्हणजे असा नंबर आहे की ज्याचा स्क्वेअर केला तर काय येईल, 9 येईल. तुम्ही याला असे म्हणू शकता, हे सगळे म्हणजेच हे दोघं 9चे स्क्वेअर रूट आहेत. हे सुद्धा तुम्ही इथं रूल मध्ये लिहू शकता. वाय इज अ स्क्वेअर रूट ऑफ 9. तुम्ही हे लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही याला असं पण लिहू शकता, वाय इज अ स्क्वेअर रूट ऑफ 9 असं लिहिलं तरी चालतं. ठीक. नेक्स्ट सी इज द सेट. बघा 5 10 15 20 25 असे नंबर्स आहेत. या नंबरचं वैशिष्ट्य असं आहे की हे 5च्या पटीतल्या संख्या आहेत. हे मल्टिपल ऑफ 5 आहेत आणि कुठपर्यंतचे आहेत, 25 पर्यंतचेच आहेत. आता याच्यानंतरचा मल्टिपल 5चा कोण येतो, 30. म्हणजे हे 30 पेक्षा लहान आहेत आणि ते कोणाच्या पटीतल्या संख्या आहेत, 5च्या पटीतल्या संख्या आहेत. हे त्यांचा रूल आहे. मग तो रूल इथे लिहायचा आहे असा, सी इज द सेट ऑफ ऑल m सच दॅट m इज. हे सर्व त्यांना काय म्हटलेले आहे, m म्हटलेले आहे. तर त्या सगळ्यांचं वैशिष्ट्य काय, त्यांचं रूल काय, m इज अ मल्टिपल. m हा काय आहे, मल्टिपल ऑफ
5. हे सर्व ज्यांना m म्हटलेलं आहे, मग हे सर्व काय आहे, म्हणजेच m काय आहे, m इज अ मल्टिपल ऑफ 5 लेस दॅन कोणापेक्षा लहान. 25 च्या नंतरचा मल्टिपल कोण आहे 5 च्या पटीतला, 30. मग हे 30 पेक्षा लहान असलेले 5 च्या पटीतले हे नंबर्स आहेत. मग त्याचा तो रूल आहे, सी इज द सेट ऑफ ऑल m such that m is a multiple of 5 लेस दॅन 30. अशा प्रकारे लिस्ट मेथडमध्ये दिलेले सेट आपण रूल मेथडमध्ये लिहिलो. वाईस वर्सा तुम्हाला रूल मेथडमध्ये देतात आणि लिस्टमध्ये लिहायला सांगतात, लिस्ट मेथडमध्ये देतात, रूल मेथडमध्ये लिहायला सांगतात. त्या ठिकाणी रूल मेथडमध्ये लिहिताना थोडंसं काळजीपूर्वक करावं लागतं, कारण आपल्याला त्याच्यातला रूल कळायला पाहिजे. एकदा रूल कळाला की मग तो सेट सहजरित्या लिहिता येतो. पहा, प्रॅक्टिस सेट 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चन. आपण जो काही भाग अभ्यासलो कालपासून त्यावरचे प्रश्न या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला सोडवायचे. राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. प्रश्न बदलून येतं, कधी रोस्टर फॉर्म म्हणतात, कधी लिस्ट मेथड म्हणतात. लक्षात घ्या, लिस्ट मेथड म्हणजेच रोस्टर फॉर्म, ज्याच्यामध्ये एलिमेंट्सची यादी करायची. बघा, सेट ऑफ इवन नंबर्स. आता या सेटला नाव दिलेलं नाही, आपण A to Z कॅपिटल लेटर कोणतंही त्या ठिकाणी घेऊन नाव लिहिता येतं. ए या सेटला नाव दिलं आपण, आणि मग हा सेट आपल्याला लिस्ट मेथडने लिहायचं आहे, रोस्टर फॉर्ममध्ये लिहायचं आहे. या सेटमध्ये जे एलिमेंट्स येतात त्यांची यादी करायची. तर सेट ऑफ इवन नंबर्स, समसंख्या. समसंख्या कोणत्या आहेत, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 इन्फायनाइट आहेत. आपल्याला इथं लिमिटेशन दिलेलं नाही आहे. द सेट ऑफ इवन नंबर्स लेस दॅन 20, लेस दॅन 50, अप टू 100 असं कुठलीच कंडिशन सांगितलेली नाही. मग इथे त्याची यादी जर करत बसतो तर ती न संपणारी आहे, कारण इवन नंबर्स अनलिमिटेड आहेत. अशा वेळी लिस्ट मेथडने सेट लिहिताना असं लिहायचं. पहा, सुरुवातीचे 3-4 घटक लिहायचे. 2, 4, 6, 8 हे इवन नंबर्स आहेत आणि याच्या पुढे अनलिमिटेड आहेत, त्यासाठी हे असे 3 डॉट काढायचे. याचा अर्थ पुढे इन्फायनाइट आहेत असा अर्थ होतो. आणि मग हा झाला इवन नंबर्सचा सेट, जो आपण रोस्टर फॉर्ममध्ये लिहिलो. पुढे सेट ऑफ इवन प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 50. समजा बी नाव दिलेलं मी सेटला. कोणते नंबर्स म्हटले, इवन प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 50. तर 50 पर्यंत प्राइम नंबर भरपूर आहेत. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 16. आणि आपण 6वी 7वीला असं शिकलो की सर्व प्राइम नंबर्स मध्ये असा एकच प्राइम नंबर आहे की जो इवन आहे, बाकी सगळे प्राइम नंबर ऑड आहेत, आणि तो म्हणजे 2 ही संख्या आहे. म्हणून लक्षात घ्या, बी या सेटमध्ये 2 हा एकच अंक येतो. ही एकच अशी संख्या आहे जी या नियमात बसतं, इवन प्राइम नंबर. ही कंडिशन आपल्याला चकवण्यासाठी दिलेली आहे. हे नाही दिलं तरी याचा अर्थही तेच आहे. सेट ऑफ इवन प्राइम नंबर म्हणजे 2 हा एकच घटक येतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, हे जे दिलेलं आहे आपल्याला चकवण्यासाठी दिले आहे, तिथे काही देऊ शकतात. मग या सेटमध्ये एकच एलिमेंट येतो, 2. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. तर इंटिजर म्हटल्यानंतर पॉझिटिव्ह येतात, 0 येतो आणि निगेटिव्ह येतात. मग आपल्याला नॉन पॉझिटिव्ह असं म्हटलेलं नाही. नॉट पॉझिटिव्ह म्हणजे 0 पण येतो त्याच्यात. आपल्याला फक्त कोणते इंटिजर्सची यादी करायला सांगितलेली आहे, निगेटिव्ह इंटिजर्स. मग समजा हा सी हा सेट आहे, याच्यामध्ये फक्त निगेटिव्ह इंटिजर्स घ्यायचे आहेत आणि निगेटिव्ह इंटिजर्स सुद्धा अनलिमिटेड आहेत. मग
आपण -3च्या अगोदरचे घेऊ आणि इकडे अनलिमिटेड दाखवायचे, आपल्याला जागा सोडायची, डॉट डॉट डॉट, याचा अर्थ इकडे अनलिमिटेड आहे. -3 -2 -1 -1 -2 -3 असे स्मॉलर होत जातात आणि स्मॉलर साईडला अनलिमिटेड आहे आणि याच्यापेक्षा मोठा इंटिजर 0 येतो. आपल्याला फक्त निगेटिव्ह इंटिजर्सची यादी करायला सांगितलेली आहे, म्हणून हे आहे निगेटिव्ह इंटिजर्स अनलिमिटेड आहेत, त्यांचा हा सेट जो आपण लिस्ट मेथडने लिहिलो. 7 बेसिक साऊंड्स ऑफ अ सरगम किंवा सूर. सूरमध्ये 7 बेसिक साऊंड्स असतात, त्यांची आपल्याला इथे यादी करायला सांगितलेली आहे. हा सेट लिस्ट मेथडने लिहायला सांगितलेला आहे. तुम्हाला माहित असतील तर हे 7 सूर जे आहेत, सा, रे, ग, म, प, ध, नी. मग हे 7 सूर इथं कोणत्याही क्रमाने लिहिलं तरी चालतं, क्रम बदलला तरी चालतो. सा, रे, ग, म, प, ध, नी. 1 2 3 4 5 6 7 हे 7 सूर ज्याची आपण इथं लिस्ट केलो, यादी केलो. हा डी सेट या सारेगममध्ये किंवा सूरमधले जे 7 साऊंड्स आहेत त्याची ही यादी आहे, जी आपण लिस्ट मेथडने लिहिलं. हे अशा प्रकारे दिलेले सेट रोस्टर मेथडमध्ये किंवा लिस्ट मेथडमध्ये लिहिता येतात. हा झाला प्रॅक्टिस सेट 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चन.